राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये फूट, दुष्काळ सदृश परिस्थिती, तीव्र पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफीमधल्या जाचक अटी हे मुद्दे अधिवेशनामध्ये गाजण्याची शक्यता आहे। याशिवाय पुण्यामधील विषारी दारूने घेतलेले बळी असतील, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा देखील चर्चेत येण्याची शक्यता आहे। विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्याची निवड झालेली नसल्यामुळे हे अधिवेशन देखील विरोधी पक्ष नेत्याच्या विनाच होणार असल्याची चिन्ह आहेत। दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधान भवनामध्ये होणारी गर्दी आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख तैनात करण्यात आली आहे। आता फेस स्कॅनिंग केल्याशिवाय विधानमंडळामध्ये कुणालाही प्रवेश मिळणार नाहीये। आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच फेस स्कॅनिंग करणं बंधनकारक राहील। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र पावसाने दडी मारल्यामुळे भीषण अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे। सरकार धोरणात्मक तयारीमध्ये असल्याचं देखील शिरसाट म्हणाले। तसंच पावसाला होत असलेल्या उशिरामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करावी की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात चिंता असून त्यांना काय मदत करता येईल का यावरती देखील सरकारचा विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पावसाला जो काही लेट होत चाललेला आहे त्याच्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणून सरकार सुद्धा अलर्ट मोडवर आहे। सरकारने सुद्धा अशा वेळेला कधी पेरणी करावी, कधी आता त्यासाठी जर उद्या जर पाऊसचं प्रमाण आणखी कमी झालं तर शेतकऱ्याला काय मदत करावी यासाठी निश्चितच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत सरकार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीनं सत्ताधाऱ्यांच्या चहापानावरती बहिष्कार टाकला। या संदर्भात पत्र लिहून विरोधकांनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे। पावसाला उशीर झाल्यामुळे राज्यामध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केली। अल निनोमुळे मोठी टंचाई येणार असताना सरकारनं उपाययोजना का केल्या नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय। कांदा, गहू, केळी, ऊस, द्राक्ष या शेतमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन सरकारने पाळलेलं नाही। तसंच जुन्या कर्जमाफीचा लाभही अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही असं पत्रामध्ये नमूद करण्यात आलं। एल निनोचं सूचना सरकारला आली होती, त्यानंतर सरकार जागं झालं का? तर जागं झालेलं नाही। ही अवस्था या ठिकाणी या सरकारची त्या ठिकाणी, आणि म्हणून भ्रष्टाचार असू दे, महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही, आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। अल निनो येणार आहे माहीत असून देखील मागच्या वर्षी 31% असणारा साठा 23% खाली कसा गेला हा प्रश्न आहे। पाण्याच्या नियोजनाकडे सरकारचं लक्ष नाही। बाकीचे उद्योग करण्यात सरकारला भरपूर वेळ आहे, पण पाण्याचं नियोजन हे सरकार अपयशी ठरलं, त्याचा फटका हा बसणार आहे। सरकार आता काय गोंडा मिरवणार आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, प्रत्येक शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज हे माफ केलं असं सांगणार आहेत। परंतु मागच्या वेळेप्रमाणेच हेच ते मुख्यमंत्री आणि हेच ते सरकार त्यांनी जी कर्जमाफी केली होती ती कर्जमाफीचा लाभ अजूनही त्यावेळच्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही, हे 4 दिवसापूर्वीच सरकारनं मान्य केलेलं आहे। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 खासदार आपापल्या मतदारसंघांचा दौरा करतील। खासदार संजय देशमुख, खासदार संजय जाधव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर हे उद्या आपापल्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत। नांदेड विमानतळावरून 3ही नेते आपापल्या मतदारसंघामध्ये जातील। दरम्यान हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर लोकसभा मतदारसंघामधल्या 6 विधानसभा क्षेत्रामध्ये बैठक घेणार आहेत आणि कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन करणार आहेत। दुसरीकडे परभणीचे खासदार संजय जाधव हे संध्याकाळी 6 वाजता परभणीमध्ये दाखल होतील। त्रिधारा देवस्थानापासून रॅली काढली जाईल, तर यवतमाळचे खासदार संजय देशमुख दुपारी 3 वाजता दिग्रजमध्ये कार्यकर्त्यांना भेटतील आणि शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधील फुटीर 4 खासदारांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला।
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, परभणीचे खासदार संजय जाधव, यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे चौघेही वाराणसीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. काशी विश्वनाथ मंदिराच्या बाहेर उभं राहून या 4 खासदारांनी एकत्रित फोटो काढलाय. मात्र हा फोटो नेमका कधीचा या संदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये. राज्यामध्ये एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा होते, दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांचा वाघासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. दुबईमध्ये निलेश लंके वाघाला फिरवतानाचा हा व्हिडिओ आहे, जो सध्या सोशल मीडियावरती चर्चेत आलाय. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकरांवरती टीका होत असताना दुसरीकडे त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरेंनी स्वतः ओमराजे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली आणि त्यांची भूमिका जाणून घेतली. आपण पक्षाच्या सोबत आहोत, कुठलाही निर्णय घेतलेला नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असं ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सांगितलं, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली. दरम्यान माझा राजकीय निर्णय हा उद्या सांगेन अशी प्रतिक्रिया देखील ओमराजे निंबाळकरांनी दिली आहे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कधीही निर्णय घेतलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच याआधी कैलास पाटील, वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंनी देखील त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. माझा राजकीय निर्णय जो काही आहे, मी त्या दिवशी सांगितलं होतं की 16 तारखेला पहिल्यांदा ह्या केसच्या निकालाच्या बाबतीत तारीख त्या ठिकाणी अंतिम करण्यात आली होती. 16 तारखेच्या नंतर हा निकाल पुढे ढकलला गेला आणि ती तारीख 20 करण्यात आली होती. त्यामुळे आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दृष्टीनं ह्या केसचा निकाल मला वाटतं ही आमची प्राथमिकता होती आणि त्याच्यासाठी मी सांगितलं होतं की ते झाल्याच्या नंतर आमच्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्याच्या नंतरच जो काही राजकीय निर्णय मला त्या ठिकाणी घ्यायचा तो घेईन. खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवकडे रवाना झाले. यावेळेला ते मतदारसंघामधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठक घेणार आहेत. बैठकीच्या नंतर राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. पक्षप्रवेश केला नाही, मग ओमराजे चर्चा का करतायत असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. प्रत्येकाचा विषय येतो पैसा आणि निधी. निधी हे काय फुटण्याचं कारण असू शकत नाही. त्यांना 200 कोटीचा निधी, 500 कोटीचा निधी अशी आमिष दाखवून आता 500 कोटीमध्ये 25% सरळ किकबॅक मिळते त्या लोकांना. त्या किकबॅक आणि 25 कोटीचं 50 कोटीचं जे कमिशन मिळतं आहे त्या मोहामध्ये खासदार अडकतात. दरम्यान ओमराजेंनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत राहावं अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांनी दिली. आमच्या मतदारसंघातील आमचे सगळे नेते असतील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर खूप प्रेम केलंय आणि दादांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती असेल की आपण कृपया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत राहावं, ही सगळ्यांचीच भावना आहे. बंडखोरीच्या नंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा पहिल्यांदाच एक व्हिडिओ समोर आला. ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेत्यांच्या बोलण्याच्या अतिरेकीपणामुळे निर्णय घेतल्याचं आष्टीकरांनी म्हटलंय. 18 जूनपर्यंत आम्ही कुठेही गेलेलो नव्हतो, विकासासाठी निर्णय घेतल्याचं आष्टीकरांनी स्पष्ट केलं. कामं होत नसल्यामुळे बरेचसे कार्यकर्ते नजीकच्या काळामध्ये पक्ष सोडून जाऊ लागले आणि कामं होत नसल्यामुळे माझाही पर्याय राहिला नव्हता माझ्याकडे. त्यामुळे मी ही निर्णय घेतला असेल तर काही जण नाराज असतील, काही जण खुश असतील. ठीक आहे, नाराज असले त्यांची मी नाराजी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. माझ्या कामातून, माझ्या कार्यातून, माझ्या विकास कामातून मी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करेन, मी त्यांना रिझवण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या कार्यातून त्यांना मी नक्की एका दिवशी त्यांना चांगलं वाटेल आणि ते माझ्यावर खुश होतील असं मी प्रयत्न नक्की करेन. नागेश पाटील आष्टीकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरती ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला. आर्थिक कोंडी झाली हे मान्य असलं तरी आर्थिक अडचणी फक्त बंडखोर खासदारांनाच आहेत का असा सवालही त्यांनी विचारलाय. तसंच 10 तारखेला एनडीएच्या बैठकीनंतर 6 खासदारांची बैठक झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. आष्टीकरांनी दिलेली कारणं ही अत्यंत तकलादू असल्याची टीका देखील सुषमा अंधारेंनी केली आहे. एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे हे अगदी बरोबर आहे, पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे
तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंदभाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. पुढची आताची एक मोठी बातमी बघूयात. खासदार ओमराजे निंबाळकर यांची त्यांच्या समर्थकांच्या सोबत सध्या बैठक सुरू आहे. गोवर्धनवाडीमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदाच वडिलांच्या समाधीच्या स्थळी जाऊन ओमराजेंनी अभिवादन केलंय. जिल्हाभरामधून आलेल्या कार्यकर्त्यांच्या सोबत ओमराजे निंबाळकर हे सध्या संवाद साधताना दिसतायत. तर ओमराजे निंबाळकर यांच्यावरती बंडखोरीच्या चर्चा झाल्याच्या नंतर सध्या ते पोहोचलेले आहेत आणि गोवर्धनवाडीमध्ये आल्याच्या नंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांची भेट घेण्यासाठी देखील जमलेले आहेत. पुढचा राजकीय निर्णय काय घेणार या संदर्भात उद्या मी स्पष्ट करेन असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि तुर्तास त्यांच्या समर्थकांच्या सोबत सध्या ही बैठक सुरू आहे. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी ही उद्या होणार आहे. अवघ्या राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना गोकुळ गीते यांनी आव्हान दिलं होतं. गोकुळ गीते यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं असलं तरी मतपत्रिकेवरती त्यांचं नाव होतं. त्यामुळे महाविकास आघाडीसह इतर राजकीय पक्षाच्या मतदारांनी त्यांना मतदान केलंय. त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. मतमोजणीची प्रक्रिया या हॉलमध्ये आपण करणार आहे. या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जो तलमंजिलवर जो असलेला या जो हॉल आहे या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया राहणार आहे. अगर आपण या बाजूला पाहिला तो या बाजूला आपले सगळे जो एजंट्स आहेत ते जो ग्रिल आहे त्याच्या मागच्या बाजूला राहणार आहे. प्रत्येक कॅन्डिडेटला एक एजंट, 4 टेबल असल्यामुळे 3 कॅन्डिडेट्स आहेत, तर 12 लोकांना त्या ठिकाणी त्यांना बसण्याची सुविधा या पद्धतीत करण्यात येणार आहे. सो दॅट सगळे गोष्टी जो त्या टेबलमध्ये घडणार आहे त्याची CCTVच्या अंतर्गत ते कैद राहणार, जेणेकरून कुठल्याही प्रकारची तक्रारची आपण संधी या ठिकाणी देणार नाही. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांच्या हातामधलं पोस्टर सध्या चर्चेत आलेलं आहे. निंबाळकर समर्थकांच्या हातामधल्या पोस्टरमध्ये ना पक्षाचं चिन्ह आहे ना कुठल्याही नेत्याचा फोटो आहे. तुमच्या नेतृत्वावरती आमची निष्ठा पक्की असं हे पोस्टर आहे आणि त्यावरती फक्त आणि फक्त ओमराजे निंबाळकर यांचा फोटो आहे. हे अशा पद्धतीचे पोस्टर्स घेऊन सध्या ओमराजेंच्या भेटीसाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी गर्दी केलेली दिसते. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं त्रस्त असलेल्या मुंबईकरांना सकाळी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरामध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली होती. काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी पडतात तर काही ठिकाणी ढगाळ असं वातावरण आहे. दरम्यान सोमवारपासून दक्षिण कोकण आणि राज्याच्या काही भागामध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 24 ते 26 जूनपर्यंत मुंबईसह राज्याच्या अंतर्गत भागांपर्यंत पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला. पुणे शहरामध्ये दुपारपासून ढगाळ वातावरणाच्या नंतर अखेर मुसळधार पावसानं हजेरी लावली. हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा आणि कोथरूडसह शहरामधल्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. अनेक भागामधल्या रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे वाहतूक देखील मंदावली. गेल्या अनेक महिन्यांपासून जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेच्या नंतर पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झालाय. उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे स्वारगेट परिसरामधील मित्रमंडळ चौकाला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं. तर पादचारी मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे ज्येष्ठांसह तरुणांना चांगल्याच त्रासाला देखील सामोरं जावं लागलंय. कोणत्याही भागामध्ये पाणी न साचण्याचा दावा करणाऱ्या महानगरपालिकेचा हा दावा फोल ठरलाय. स्थानिकांनी महानगरपालिकेच्या कामकाजावरती आता सवाल उपस्थित केलाय. दरम्यान पहिल्याच पावसामध्ये ही दुर्दशा, मग मान्सून नियमित सक्रिय झाल्याच्या नंतर नेमकं काय होईल असा सवाल आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम ग्रामीण भागामध्ये ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली. परळी खोऱ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. दरम्यान पावसाच्या अभावी रखडलेल्या शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग मिळणार आहे. पेरणीपूर्व तयारी करून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. शेतीच्या आशा देखील पुन्हा एकदा पल्लवित झाल्या.
गेल्या अनेक दिवसांपासूनची पावसाची प्रतीक्षा अखेर संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाने हजेरी देखील लावल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. जून महिन्याची 21 तारीख उजडली तरी पावसाची प्रतीक्षा कायम होती. मात्र आता सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून ढगांच्या गडगडासह आणि विजेंच्या कडकडाट पावसाला देखील सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. वातावरणात आनंदाचं वातावरण देखील निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. पावसाअभावी रखडलेल्या शेतीच्या मशागतीच्या कामांना आता वेग आला आहे. पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकरी वर्ग आतुरतेने पावसाची वाट पाहत होता. आता पावसाने साथ दिल्याने शेतकरी वर्गाचा शेतीतील कामांना देखील वेग आल्याचे चित्र पाहायला मिळते. अचानक आलेल्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्यामध्ये धांदल उडाल्याचे चित्र देखील पाहायला मिळालं. मात्र पाऊस आल्यानं शेतकरी वर्ग हा आनंदी देखील झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. हा ग्रामीण भागामध्ये आता मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन ओंकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. रायगड जिल्ह्याच्या मध्य भागामध्ये अखेर पावसानं दमदारपणे हजेरी लावली. या लांबलेल्या मान्सूनमुळे चिंतेत असलेले नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. सुधागड, पेण आणि खालापूर या तालुक्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या भागामध्ये तब्बल 15 दिवसांच्या नंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय. या पावसामुळे अर्थातच पिकांना फायदा होणार आहे, शेतीच्या कामांना पुन्हा एकदा वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये तब्बल 10 ते 15 दिवसांच्या प्रतीक्षेच्या नंतर पावसानं जोरदारपणे हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे भात पिकांना मोठा दिलासा मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील या पावसामुळे दिलासा मिळाला. दुपारच्या नंतर हवामानामध्ये अचानकपणे बदल झाला आणि पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधान आहे. कोकणामधल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यंदा देखील मान्सून अगदी वेळेत दाखल झाला खरा. मात्र गेल्या काही 15 दिवसांपासून जिल्ह्याभरामध्ये पावसानं दडी मारली होती. आज पुन्हा एकदा कणकवली आणि कुडाळ या तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. काही भागामध्ये 15 ते 20 मिनिटं पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे या भागामधल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतोय. पावसानं दडी मारल्यामुळे भाताची रोपं कोमेजू लागली होती. आज पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, बरसल्या आणि रोपांना पुन्हा एकदा जीवदान मिळतंय. जिल्ह्यामधल्या इतर भागामध्ये मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा अल निनोमुळे जून महिना संपत आला तरी पावसानं हजेरी लावली नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसह सगळेजण चिंतातूर आहेत. पण आता या मान्सूनच्या संदर्भात हवामान विभागानं एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. 23 जून म्हणजे येत्या मंगळवारपासून महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. संपूर्ण कोकणामध्ये शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. 23 जूनच्या आसपास तो महाराष्ट्रासह देशभरामधल्या इतर राज्यांमध्ये वेगानं पुढे सरकणार आहे. पावसाचा जोर हळूहळू वाढेल. 24 ते 26 जूनच्या दरम्यान तो मुंबईसह उत्तर कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांपर्यंत देखील पोहोचेल. मान्सूनची उत्तर सीमा सध्या हरणे, सोलापूर, हैदराबाद, कोरापूट, फुलबनी, रांची आणि जमुई, मुझफ्फरपूर या सगळ्या भागांमधून जाताना दिसतेय. एल निनोच्या पार्श्वभूमीवरती यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जाते आणि अशामध्ये जळगाव जिल्ह्यामधील काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये शेती करण्याचा पर्याय स्वीकारलाय. गडेगावचे शेतकरी रोशन लोखंडे यांनी पेरणीपूर्वी मातीचे बेड तयार केले. ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपरचा वापर त्यांनी केलाय. या पद्धतीमुळे जमिनीमधला ओलावा टिकून राहायला मदत होते. कमी पाण्यामध्ये देखील पीक घेणं शक्य होतं. तसंच या मल्चिंग पेपरमुळे पाण्याची 50% अधिकची बचत होते. सोबतच तण नियंत्रण होणार आहे. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती शेतीमधला हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील प्रेरणादायी असा ठरतोय. मल्चिंगचा हेतू असा आहे की बुवा पाण्याची बचत होणे, तण वगैरे जे आहे त्याच्यामुळं कधी तण वगैरे होत नाही मल्चिंगमुळं आणि पाण्याची बचत होते. त्याच्या हा मोठा विषय. म्हणजे यंदा पाऊस कमी होईल, अल निनोचा प्रभाव. हा, ते वाटतंय की पाणी कमी होणार, त्याच्यामुळे पण मल्चिंग फायद्याचं आहे. की मल्चिंगचा फायदा 2-3 प्रकारे होतोच. पाण्याचा, तणचा, अजून जे आपण वॉटर सोल्युबल खतं सोडतो ते खतं पण बरोबर जागेवरती लागतं असं तसं. अल निनोमुळे यंदा मान्सूनवरती परिणाम झाला. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा असं आवाहन वारंवार केलं जातं. तरी देखील व्यावसायिकांकडून पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होतोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिकेनं कडक पावलं उचलली. पिण्याचं पाणी वाया घालवणं किंवा त्याचा गैरवापर करणं यावरती 10,000 रुपयांचा दंड आता ठोठावला जातोय. वारंवार ही चूक केल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे असा इशारा देखील महानगरपालिकेनं दिलाय. शहरामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठा सुरू आहे. पाण्याची बचत देखील केली जाते.
त्याप्रमाणे गळती रोखणं, पिण्याच्या पाण्याचा व्यावसायिक वापर बंद करणं याकडे देखील महानगरपालिकेचं लक्ष आहे. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावामधला जलसाठा घटला. त्यामुळे धुळेकरांवरचं पाणी टंचाईचं संकट सध्या अधिक गडद होण्याची शक्यता आहे. यंदा शहरासह जिल्ह्यामधल्या तापमानाचा पारा हा 42 ते 43 अंशांपर्यंत गेला होता आणि याच वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होऊन जलसाठ्यांमध्ये घट झाल्याचं बघायला मिळतं. जिल्ह्यामध्ये अद्यापही पावसानं हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची देखील चिंता वाढतीये. धुळे शहरासह जिल्ह्यात अद्यापही पावसाची हजेरी लागलेली नाही. यामुळे धुळेकरांवरती पाणी टंचाईचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात देखील आता पाणी साठा घटू लागलाय आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती पाणी साठा पाहायला मिळत असतो. मात्र यंदा जिल्ह्यामध्ये जी काही उष्णतेची तीव्रता जी आहे ती वाढलेली होती आणि यामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होऊन नकाणे तलावातला जलसाठा देखील घटलेला आहे आणि याचा परिणाम हा पाणी पुरवठ्यावरती देखील होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणारा हा नकाणे तलाव आहे आणि दुसरीकडे या नकाणे तलावामध्ये इतर जलस्रोतांमधील पाणी साठा जो आहे तो विसर्ग करण्यासाठी सध्या प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. केवळ शेतकऱ्यांना जो काही पाणी साठा लागणार होता पिकांसाठी तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे केवळ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाणी साठा जो आहे तो सध्या आरक्षित ठेवण्यात आलेला आहे. यामुळे आपण जर बघितलं तर पाणी साठा जो घटतोय त्याच्यामुळे पाणी टंचाईचं संकट जे आहे ते दिवसेंदिवस अधिक गडद होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. कारण दुसरीकडे पावसाची शक्यता जी आहे ती अद्यापही जिल्ह्यात कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे पाऊस कधी येणार आणि त्यानुसार जलस्रोतांमध्ये वाढ कधी होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पाऊस वेळेवरती आला नाही तर पाणी टंचाईचं संकट हे धुळेकरांवरती निश्चित असणार आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. रायगड जिल्ह्यामधल्या सर्व स्विमिंग पूल हे 30 जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. कमी पर्जन्यमान, मान्सूनचं लांबलेलं आगमन आणि धरणांमधला घटता जलसाठा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या संदर्भातले आदेशही जारी केले. सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांवरती अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव या कालावधीच्या दरम्यान बंद राहतील. जिल्ह्यामधील लघु प्रकल्पांमध्ये सरासरी 17% आणि हेटवणे धरणामध्ये 27% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे राहावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यामधल्या वाढत्या उष्णतेचा मोठा फटका फळ बागायतदार शेतकऱ्यांना बसतोय. आर्णी दिग्रज महामार्गावरच्या पपईच्या बागांमधील झाडांची पानं ही उन्हामुळे जळून खाक होताना दिसतायत. फळं देखील मोठ्या प्रमाणावरती गळून पडतायत. 1.5 वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या बागेमध्ये यंदा सुमारे 3 लाख रुपयांच्या उत्पादनाची अपेक्षा होती. मात्र जून महिन्यामध्ये देखील तापमान 40 अंशांच्या पुढे कायम आहे. संपूर्ण पीक वाळण्याच्या उंबरठ्यावरती आलंय. त्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठ्या आर्थिक संकटाची वेळ येते आहे. अजून ही बाग 1.5 वर्ष चालण्याच्या अपेक्षित होत्या आम्हाला. या पूर्ण 3 वर्षाच्या याच्यात आम्हाला 3 ते 3.5 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु या 1.5 वर्षानंतरच या वाढत्या तापमानामुळं पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. तसेच वाढत्या तापमानामुळं जे टेम्परेचर आहे ते 50-51 डिग्री असल्यामुळं हे पिकांना सहन न झाल्यामुळं पिकं हे पूर्णतः मरणासन्न झालेली आहे. तरी यामुळे आमचे 1 लाख ते 1.5 लाख रुपयाच्या अंदाजे नुकसान झालेले आहे. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. योग फॉर हेल्दी एजिंग अर्थात निरोगी वृद्धत्वासाठी योग ही यंदाच्या 2026ची संकल्पना आहे. गेल्या काही वर्षांमध्ये 21 जून या तारखेला इतिहासामध्ये एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय. जगभरामध्ये साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचा मुख्य राष्ट्रीय कार्यक्रम यंदा कोलकात्यामध्ये पार पडलाय. ऐतिहासिक हावडा ब्रिजच्या बाजूला असलेल्या रेड रोडवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये योगसाधना पार पडली. यावेळेला पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केलंय. दरम्यान मुंबईमधल्या जुहू या ठिकाणी देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली आहेत. उपस्थितांना नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा संकल्प करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. अमृता फडणवीस आणि दिव्याज फाउंडेशनच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं वरळी इथल्या NSCI डोम या ठिकाणी योग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळेला शाहिद कपूर, जॅकी श्रॉफ आणि श्रीलीला उपस्थित होते. तसंच केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा आणि महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांची देखील उपस्थिती होती. सोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि पालिका शाळांमधील 1000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी योगाभ्यास केलाय. दिल्लीमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील योगासनं केली. तर हरियाणामधील गुरुग्राम या ठिकाणी शिल्पा शेट्टी हिनं योगासनं केलेली आहेत. गुजरातच्या वडोदऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ॲक्वा योग म्हणजेच पाण्यामध्ये राहून योगासनं करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. नौदलाच्या पाणबुडीवरच्या जवानांनी ही योगासनं केलेली आहेत. आज जगभरामध्ये योग दिन साजरा होतोय. लडाखमध्ये ITBPच्या जवानांनी पँगॉन्ग लेकच्या किनाऱ्यावरती योग साधना केली आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने यवतमाळमध्ये शंकर डहाके या योगपटूनं विहिरीमधल्या पाण्यामध्ये योगासनं केली. वयाच्या 11व्या वर्षी पाण्यामध्ये पोहणं शिकलेले शंकर डहाके मागच्या 10 वर्षांपासून नदीमध्ये किंवा विहिरीमध्ये दीड तास अनुलोम विलोम, भ्रामरी, कपालभाती, धनुरासन, प्राणायाम, वृक्षासन, मंडूकासन अशा पद्धतीची योग आसनं करतात. योग साधना करताना मुलांना विहिरीमध्ये आणि नदीमध्ये पोहण्याचं प्रशिक्षण देखील ते देत असतात. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या नैताळे या ठिकाणी जलतरण तलावामध्ये विद्यार्थ्यांनी योग साधना केली आहे आणि योग दिन साजरा केला आहे. यावेळेला जलतरण प्रशिक्षक निलेश देसाई यांनी योग प्रशिक्षणाचे धडे दिले. विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.